असं माझं म्हणणं नाहीये, महाभारत सांगतं. पण मॅडम, जे तुम्हाला दिसतंय ते साहजिकच आहे, मला दिसत नाहीये. पण जे मला दिसतंय ते तुम्हाला दिसत नाही. मला भविष्य दिसतं आणि मला दिसतंय, स्पष्ट दिसतंय, त्या जमिनीवर आश्रम उभं राहणारच, भव्य दिव्य थाटामाटात उभं राहणार. आणि राहिला प्रश्न तुमच्या कर्तृत्वाचा, तर आमदारकी मिळवण्यासाठी तुमच्या हाताला किती जणांचं रक्त लागलंय हे चांगलंच माहिती आहे. पोलीस पाटील, तलाठी, तहसीलदार, तुमच्या पक्षातील सामान्य कार्यकर्ता, राजकीय नेता, या सगळ्यांना खडा बाजूला करावं इतक्या सहजपणे तुम्ही बाजूला केलंय, तरी या कानाची त्या कानाला खबर नाही. काय झालं? झटका बसला? हे सगळं मला कसं काय माहिती? सर्वज्ञानी आहे मॅडम मी, सगळं माहिती असतं मला. जे इतरांना नाही माहिती ते सगळं माहिती असतं मला. धमकी देतोस मला? तुला माहिती ना तू कुणाशी वैर घेतो? परिणामांचा विचार कर. परिणामांची काळजी त्यांना असते ज्यांना परिणामाची भीती असते, जशी तुम्हाला. खूप माहिती आहे ना माझ्याबद्दल. मग हे सुद्धा माहित असेलच की माझ्या वाकड्यात जाणाऱ्यांसोबत मी काय करते ते. तुझा बाजार उठवायला मला वेळ लागणार नाही. जे तुम्हाला योग्य वाटतं ते करा मॅडम. पुन्हा भेट होईल लवकरच. सणसणीत आहे. मॅडम एक मिनिट, तुम्ही इथे आलात मनापासून धन्यवाद. उद्या गावात भंडारा आहे, महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, नक्की आहे, आवडेल मला. ऐका, काय रे गोपाळ, आमदारबाई न काही खाता पिताच गेल्या? बाबा काय बोलली आमदारबाई? भेटू पुन्हा लवकरच.